हे बघा, याचं आपण लोक कालवण करणार आहे. हां, हे सुरमईचं डोकं आहे. हां, याचा आपण रस्सा करणार आहे, रस्सा कालवण. हे सुरमईचं डोकं आणि हे आपण फ्राय करणार आहे. ठीक आहे, हे आपण फ्राय करणार आहे. हे फ्राय करताना ना आपण लोकांनी याच्यामध्ये आता टाकलंय बघा. लहान मुलाला द्यायचं ना आपल्याला, म्हणून आपण लोक टाकतोय बघा. हे धना पावडर, हे गरम मसाला, हे हळद आणि मीठ एवढंच ह्याच्यामध्ये टाकलं आहे. हे आता फ्राय करणार आहे. हे बघा, हे मसाला लावलेला आहे आता. हा, आणि हे एक पीस छोटी बाबू आहे, तिला काढून ठेवायचं आपल्याला. हा, आता ह्याच्यामध्ये आपण तिखट टाकूया. हे बघा, हा मसाला लावून ठेवला आपण. आता आपण हे फ्राय करून घेऊया. हे बघा, हे कांदा आणि खोबरं ह्याचं वाटण करायचं आहे आपल्याला. हे कांदा खोबरं मस्तपैकी भाजून ठेवलेलं आहे. आणि हे तांदळाचं पीठ आहे. हे फक्त शिजवून घेतं पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये ना उकळून घेतं पीठ. आता हे थंड होऊन द्यायचं. थंड एकदम झालं ना, मग ह्याच्या आपण भाकऱ्या करूया. हे तांदळाचं पीठ आहे आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण जे आपण मच्छीच्या रश्श्यामध्ये टाकणार आहे. हे बघा, हे कांदा खोबऱ्याचं वाटण हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया. ह्याच्यामध्ये टाकूया आपण लोक. हे बघा, आपण ह्याच्यामध्ये हे वाटण टाकलेलं आहे. हे फक्त कांदा आणि खोबरं आहे, बाकी काही सुद्धा नाही आहे. हां, हे आपण वाटून घेऊया. हे बघा, हे कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं. हे बघा, हे बघा, असं वाटायचं. आणि अद्रक लसूणची सुद्धा पेस्ट केलेली आहे अगोदरच. आम्ही करून ठेवते, मी आठवड्याभरची चालेल एवढी पेस्ट मी करून ठेवत असते. हे बघा, हे बघा, अद्रक लसूण बस, बाकी काही नाही याच्यामध्ये. हां, आता आपण लोक मच्छीचं सार बनवूया. हे बघा, हे आपलं तेल, कढई ठेवली आहे, गॅस चालू आहे, तेल गरम झालेलं आहे एकदम मस्तपैकी. आता आपण ह्याच्यामध्ये ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ना, ही टाकूया. बघा, ही अद्रक लसूणची पेस्ट. आता आपण वाटण टाकूया. हे आपण वाटण टाकलेलं आहे. हे बघा, हे वाटण टाकलेलं आहे. आपण बिना तेलाचं आपण बिना पाण्याचं वाटण केलेलं आहे. वाटण टाकल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे. बघा, तेल सुटलेलं आहे, दिसलं का तुम्हाला तेल? आपण बिना पाण्याचंच वाटण करायचं, म्हणजे तेल सुटतं लगेच. आता आपण मसाले टाकून घेऊया. हे बघा, मसाल्यामध्ये काय टाकूया? अगोदर तर मीठ टाकूया आपण. हां, मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हळद टाकूया. हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण लाल तिखट टाकूया. हे लाल तिखट टाकलेलं आहे. हे बघा, त्याच्यानंतर आपण थोडासा गरम मसाला टाकूया आणि थोडीशी धना पावडर जराशी टाकायची टेस्टसाठी. आता हे आपण चांगलं हलवून घेऊया. आता आपल्या म्हणजे इथं कोकम वगैरे नाही खात हे लोक, म्हणून आपण लोक चाट मसाला टाकूया. कोकम वगैरे खात नाही, मग उघडीत वास नाही यावं म्हणून नॉनव्हेज करतो ना आपण मच्छी, म्हणून आपण थोडा चाट मसाला आहे हा टाकूया. त्याने उघडीत वास वगैरे येत नाही. आता आपण पाणी घेऊया. हे बघा, आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया. बस, त्याला एक उकळी येऊ द्या. त्यानंतर आपण मच्छी टाकायची. की सुरमई आहे ती लगेच गाळा होते, लगेच शिजते म्हणून.
रश्याला उकळी आली आहे ना, आता आपण मच्छी टाकूया. मच्छी अगोदरच आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे बघा, हे सुरमईचं डोकं आणि हे सुरमईचे पीस. हे बघा, आता आपण थोडंसं ढवळून घेऊया, आपण हलवून घेऊया थोडंसं. हे बघा, आता आपण झाकण ठेवूया ह्याच्यावरती. आता शिजून द्या, 10 मिनिटं शिजून द्यायचं आता फक्त. हे बघा, आपण मच्छी फ्राय करायला हा रवा घेतलेला आहे. हा रवा आपण ह्याच्यामध्ये हलकंसं मीठ, थोडीशी हळद आणि थोडासा लाल मसाला, हे तिन्ही सुद्धा टाकून मिक्स करून घेऊया आपण. हे बघा, हे सगळं मिक्स करून ते आपल्याला याच्यामधून गोळून गोळून काढायचे आहेत. असं ठेवून द्यायचं साईडला. चांगलीच लावायची त्याला, रवा चांगला लावायचा त्याला आणि हे असं साईडला ठेवून द्यायचं. मग फ्राय करायला इझी पडतं ना. हे बघा, आपण रवा लावला आहे मच्छीला. आता आपण मच्छी टाकूया तव्यामध्ये. हे बघा, आपण तव्यामध्ये मच्छी टाकूया. आपण ती फ्राय करून घेतोय. आता आपण तेल टाकूया. मला बारीक गॅसवरती होऊन द्यायचं फ्राय. सारखी बोलली होती ना मंत्रासाठी. हे बघा, हे मंत्रासाठी एक फ्राय करायला ठेवली इथं मच्छी मी. आता ह्याच्यावरती आपण तेल टाकूया. हे बघा, हा मच्छीचा रस्सा. हे बघा, जास्त नाही पातळ, जास्त नाही घट्ट. हे बघा, असा केला आहे मच्छीचा रस्सा. आणि ही मच्छी फ्राय केलेली आहे. ही तिखट अजून मी पलटी नाही केली, तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली आहे का. आणि मंत्रासाठी अळणी आहे का. हे बघा, हा पलटी केला पीस. बारीक गॅसवरतीच करते, एकदम बारीक गॅसवरती करते मच्छी, तेव्हा ती छान होते, कडक क्रिस्पी होते एकदम. तर बघा, आता हे फ्राय पलटी करते. हे बघा बघा कशी झाली, क्रिस्पी झाली आहे का नाही बघा. बाकीची मला करायची अजून पलटी. हे बघा, आणि तेल पण जास्त नाही आहे बघा. हे नॉनस्टिक आहे, ह्याच्यात जरासं तेल लागेल तसं टाकायचं फक्त आपण. का ही मच्छी आपली फ्राय झाली आहे, एकदम क्रिस्पी झालेली आहे. हे बघा, एकदम क्रिस्पी झालेली आहे. तेल नाही टाकले आपण, जास्त तेलकट नाही केलंय. आणि मंत्राची बघा, ही मंत्राची. आता आपण तांदळाच्या भाकरी बनवूया.
पूर्ण शेकली ना भाकरी आपली मस्तपैकी. कशी शेकली दिसते का फुललेली. हे बघा कशी फुगली आहे मस्तपैकी भाकरी. हे बघा जेवण तयार झालेलं आहे. हे आहे मच्छीचा रस्सा सुरमईचा. हे सुरमई फ्राय. आणि या आहे तांदळाच्या भाकरी. आणि हे आहे सलाड. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ प्लीज सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला जास्त काही बोलता येत नाही. मला जे येतं जेवढं येतं मी तेवढं करते. मला बाकी काही येत नाही. म्हणजे जसं मला येतं स्वतःला येतं जसं आईने माझ्या शिकवलं आहे मी ते तुम्हाला दाखवते. तुम्हाला कसं वाटलं करून बघा, खाऊन बघा, सांगा. ठीक आहे, धन्यवाद.